नमस्कार. रॉयल कारभारी या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तो से नैना जब से मिले रियांश ईशा भाग 2. रियांश त्याचा आवरून खाली आला. त्याच्या डॅडने त्याला मिठी मारली. रियांशची मम्मा स्मिता ही सुद्धा तिचा आवरून खाली आली. रियांशला म्हणाली, वाव रियांश, खूप हँडसम आणि गॉर्जियस दिसतो आहेस. रियांश त्याच्या मम्माला म्हणाला, थँक्यू मॉम. चौघेजण पण त्याच्या पार्टीच्या लोकेशनवर जाणार होते. रियांशचे मॉम डॅड एका गाडीत, रियांश आणि रिया दुसऱ्या गाडीत होते. रियांश त्याच्या पार्टीच्या लोकेशनवर पोहोचला. रियांशच्या आधी त्याचे मॉम डॅड तिथे पोहोचले होते. रियांशचं ग्रँड वेलकम पार्टीमध्ये झालं. मोठमोठे बिझनेसमॅन पार्टीमध्ये आले होते. त्यामध्ये एक नुकतीच सक्सेस झालेली समायरा शुक्ला ही सुद्धा पार्टीमध्ये आली होती. रियांशने सगळ्या न्यू बिझनेसमॅनसाठी ही पार्टी ऑर्गनाईज केली होती. समायरा शुक्ला, वय वर्ष 25. वडिलांचा बिझनेस ती सांभाळत होती. ती सुद्धा वडिलांसोबत ह्या बिझनेस पार्टीमध्ये होती. खूप कर्तृत्ववान पण स्वभावाने एकदम हट्टी. स्वतःचं खरं करणारी, दुसऱ्याला सतत कमी लेखणारी, हे अवगुण तिच्यामध्ये ठासून भरले होते. रियांश आतमध्ये एंटर झाला तसा समायराची नजर त्याच्यावर गेली. समायराच्या बाजूला तिची मैत्रीण सुद्धा होती. तिची मैत्रीण समायराला म्हणाली, सॅम, अगं बघ तरी त्याच्याकडे. रियांश चतुर्वेदी. आत्तापर्यंत नुसतं मॅगझिनमध्येच नाहीतर मग न्यूज चॅनलवरच पाहत आलो त्याला. खरंच त्याची पर्सनॅलिटी एकदम हाय लेवलची आहे. हँडसम तर इतका आहे की त्याच्यावरून नजर हटवाविषयीच वाटत नाही. आणि नुसता हँडसम नाही तर इंटेलिजंट आणि स्मार्ट पण वाटतोय. समायराने अजून त्याच्याकडे एवढं नीटसं पाहिलं नव्हतं. ती ड्रिंकचा ग्लास हातात घेऊन तिच्या मैत्रिणीला म्हणाली, तानिया, असेल तो रियांश चतुर्वेदी, पण मी पण समायरा शुक्ला आहे. समायराने त्याच्याकडे चेहरा फिरवला. समायरा सुद्धा रियांशला पाहतच बसली. समायराची मैत्रीण तानिया तिला म्हणाली, काय मग समायरा, काय झालं आता? तुला पण असंच झालं ना? तेवढ्यात समायराचे डॅड तिथे आले. समायराला म्हणाले, व्हॉट हॅपन बेटा? चल रियांशसोबत तुझी ओळख करून देतो. समायराने वडिलांच्या हातात हात घातला आणि त्यांच्यासोबत निघाली. तानियाला तिने तिथूनच बाय केला आणि तिच्याकडे बघून हसली. समायराचे वडील तिला घेऊन रियांश जवळ आले. रियांशला म्हणाले, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर रियांश चतुर्वेदी. रियांश त्यांना म्हणाला, थँक्यू सो मच मिस्टर शुक्ला. समायराने रियांशच्या समोर तिचा हात नेला आणि रियांशला म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर रियांश. रियांश तिला म्हणाला, रियांश चतुर्वेदी. समायरा त्याला म्हणाली, या रियांश चतुर्वेदी. नाईस टू मीट यू. आय एम समायरा शुक्ला. रियांश समायराला म्हणाला, नाईस टू मीट यू समायरा. अँड मिस्टर शुक्ला, एन्जॉय द पार्टी. रियांश तिथून निघून गेला. हातात घेतलेला हात पाहून स्वतः जवळच मनातल्या मनात लाजत होती. समायराच्या वडिलांनी तिला म्हणाले, समायरा चल. समायरा तानियाजवळ आली. तानिया समायराला म्हणाली, ही इज बेटर ना? समायरा तानियाला म्हणाली, येस ॲब्सोल्युटली, व्हेरी स्मार्ट. पार्टीमध्ये समायराचं लक्ष सगळं रियांशवरच होतं. समायराचे डॅड समायराला म्हणाले, समायरा, आपल्याला निघावं लागेल. समायरा म्हणाली, येस डॅड. समायरा तिच्या वडिलांसोबत निघाली. तिचे डॅड तिला म्हणाले, समायरा थांब, रियांशला सांगून यायला हवं. पण रियांश एवढ्या पार्टीमध्ये त्याच्या बिझनेस फ्रेंड सर्कलमध्ये गप्पा मारत होता. समायराला सुद्धा त्याच्यासोबत जायची खूप इच्छा होती, पण समायराचे वडील
समायराला म्हणाले, समायरा, मी मिस्टर सुमित चतुर्वेदी यांना बाय म्हणून सांगून येतो. ठीक आहे डॅड, तुम्ही या, मी कारजवळ आहे. ती आणि तिची मैत्रीण तान्या कारजवळ गेल्या. रियांशचं लक्ष सगळं गप्पांमध्येच होतं. त्याच्यामुळे त्याचं लक्ष हिच्यावरती गेलंच नाही. समायरा मात्र त्याला पाहतच बाहेर येत होती. पार्टी संपत आली होती. हळूहळू गेस्ट सुद्धा जात होते. रियांशच्या पार्टीची चर्चा होणार नाही असं शक्यच नाही. त्याच्या पार्टीला तो CEO होणार याची अनाउन्समेंट त्याच्या डॅडनी केली. रियांशची तारीफ करत कोणी थकतच नव्हतं. नुसता कौतुकांचा वर्षाव रियांशवर होत होता. पार्टी संपली. रियांश पण घरी आला. आज सगळेच खूप थकले होते. रियांशला त्याच्या डॅडने त्याच्याजवळ बसवलं. रियांशला ते म्हणाले, आय एम प्राऊड ऑफ यू रियांश. तू खरंच इम्पॉसिबलला पॉसिबल करून दाखवलंस. अजून एवढ्यावरच थांबायचं नाही आपल्याला. कंपनीचं नाव आपल्याला अजून मोठं करायचं आहे. आपल्याला हा बिझनेस वाढवायचा आहे. रियांश त्याच्या वडिलांना म्हणाला, डॅड, इंडियासारखी कंट्री नाही. फक्त इथे जॉबमध्ये लागलेला एम्प्लॉई टिकवणे खूप गरजेचं आहे. तो एम्प्लॉई सुद्धा आपल्या कामाप्रती तेवढाच एकनिष्ठ आणि कष्टाळू भेटला तर नक्कीच बिझनेस वाढतो. आपल्या कंपनीमध्ये हे सगळं यश माझ्या एकट्याचं नाही, माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक एम्प्लॉईचं पण आहे. रियांशचे विचार ऐकून त्याच्या डॅडनी त्याची पाठ थोपटवली. रियांश, तू अगदी योग्य बोलतोयस. बिझनेसमधले डावपेच सुद्धा ओळखता आले पाहिजेत. मागच्या वेळेस ती चूक माझ्याकडून देखील झाली. पण तू बाबांच्या म्हणजेच तुझ्या आजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवून बिझनेस करत आहेस. तुझे आजोबा पण अगदी तुझ्यासारखेच होते. रियांश, उद्या कंपनीमध्ये तुझ्या CEO पदाची अनाउन्समेंट मी करणार आहे. आपल्याला लवकर ऑफिसला जायचं आहे, तयार राहा. रियांश म्हणाला, ओके डॅड. कंपनीमध्ये रियांशची स्पेशल केबिन त्याच्या डॅडने त्याच्यासाठी बनवून घेतली. रियांशच्या हातूनच रिबिन कट करून रियांशच्या केबिनचं ओपनिंग होणार होतं. रियांश सकाळी लवकर उठून त्याचं नित्य नियमित आवरलं, जिम केली, सकाळी ब्रेकफास्ट केला. त्याच्या ऑफिसला तो निघाला. रियांशचे डॅड त्याच्या आधीच ऑफिसला गेले होते. रियांशची मम्मा त्याला सहजच म्हणाली, रियांश, तू इंडियामध्येच सेटल व्हायचा प्लॅन करतोयस की काय? तुझ्या डॅडसोबत मी काल बोलले, पण त्यांनी स्पष्ट असं मला काही सांगितलं नाही. पण तुझ्या तोंडून मला ऐकायचं आहे. तुझा काय निर्णय आहे? रियांश त्याच्या आईला म्हणाला, मम्मा, ॲक्च्युली आता माझा फोकस फक्त आणि फक्त आपल्या बिझनेसवरती आहे. आपण खूप मोठा कमबॅक केला आहे. त्यामुळे आत्ता माझ्यासमोर फक्त आणि फक्त आपली कंपनी दिसत आहे. प्लीज मॉम. रियांशची मम्मा त्याला म्हणाली, ठीक आहे रियांश, मी तुझ्या कामाच्या आड येणार नाही. जशी तुझी मर्जी. मी तुझ्या डिसिजनमध्ये तुझ्यासोबत आहे. रियांश स्मिताला म्हणाला, थँक्यू सो मच मम्मा. मला निघावं लागेल. डॅडनी आज लवकर बोलवलं आहे. सो बाय. तू पण येतेस का माझ्यासोबत? रियांशची मम्मा रियांशला म्हणाली, रियांश, माझ्या मुलाचं कौतुक मला नक्की आहे. पण तुझे डॅड मला म्हटले असते ना तर मी नक्की आले असते. पण आय एम प्राऊड ऑफ यू. मी तुला थोडासा विरोध केला हे त्यांना आवडलेलं नाही. आय अंडरस्टँड. जा तू, तुला उशीर होतोय ना. रियांश त्याच्या मम्माला म्हणाला, मम्मा, इट्स ओके. ह्याचा जास्त विचार तू करू नकोस, मी येतो. रियांशने त्याचा कोट घेतला आणि रियांश निघाला. कंपनीमध्ये रियांशचे डॅड त्याची वाट पाहत होते. रियांशला त्यांनी फोन लावला, रियांश, कुठे आहेस तू?
रियांश म्हणाला, येतोय डॅड, ऑन द वेस आहे, 10 मिनिटांमध्ये पोचतो. रियांश कंपनीमध्ये एंटर करणार इतक्यात त्याच्या वरती गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव त्याच्या डॅडने केला. कंपनीतल्या सगळ्यांनी रियांशला कॉंग्रॅच्युलेशन केलं. रियांश त्याच्या डॅड समोर आला. रियांशच्या डॅडनी त्याला मोठा बुके दिला आणि त्याला म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन्स माय सन, वेल डन. रियांशने रिबीन कापली. त्याच्या केबिनची त्यांनी ओपनिंग केलं आणि तो त्याच्या मोठ्या केबिनमध्ये गेला. तिथले इंटेरियर त्याच्या डॅडने खूप सुंदर बनवून घेतलं होतं. सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन्स करून ज्याच्या त्याच्या कामाला गेले. रियांशला त्याचे डॅड म्हणाले, रियांश, आजपासून सगळी जबाबदारी मी तुला दिली आहे. या कंपनीतले निर्णय तू घ्यायचे. मी कंपनीचा होल्डर असलो तरी आता खूप मोठी जबाबदारी मी तुला दिली आहे. ती तू व्यवस्थितरित्या पार पाडावीस. रियांशचे वडील त्याला म्हणाले आणि ते त्यांच्या केबिनमध्ये गेले. रियांशने त्याला खूप मोठी जबाबदारी दिली होती त्याच्या डॅडनी, म्हणून तो आत्तापासूनच कामाला लागला. रियांशने त्याच्या मॅनेजरच्या पोस्टसाठी 2-3 कॅन्डिडेट बोलवले होते. त्यांचे प्रोफाईल तो पाहत होता. 2-3 कॅन्डिडेटपैकी एक खूप सुणसुणीत मुलगा, पर्सनॅलिटी एकदम ॲक्टिव्ह असलेला, पण इंटरव्ह्यू देण्यासाठी आला होता. रियांशने त्याच्या आधी 2 इंटरव्ह्यू घेतले. दोघांचा पण परफॉर्मन्स चांगला वाटला त्याला. नंतर हिमांशूचा नंबर आला. रियांशने हिमांशूला आतमध्ये बोलवलं. हिमांशू हा खूपच इंटेलिजंट वाटला रियांशला. रियांशने हिमांशूला प्रश्न विचारायला सुरुवात केली. कंपनीवर आणि घरावरती एकाच वेळेस दोघांवरती इमर्जन्सी आली तर तुम्ही आधी कशाला प्रायोरिटी द्याल? हाच प्रश्न त्याने आधी 2 कॅन्डिडेट होते त्यांनाही विचारला. त्यांचे उत्तर ऑफकोर्स कंपनी होतं, पण हिमांशूचं उत्तर त्या दोघांपेक्षाही वेगळं असणार अशी त्याला गॅरंटी होती. हिमांशू म्हणाला, सर, माझ्यासाठी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी दोन्ही गोष्टी बॅलन्स करू शकतो. काम पण माझ्यासाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि माझी फॅमिलीसुद्धा. या दोघांची तुलना किंवा या दोघांमध्ये एकालाच प्रायोरिटी देणं हे मला शक्य नाही. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्ही म्हणत असाल की दोन्ही वेळेस एकदाच इमर्जन्सी आली, ज्या ठिकाणी माझी खूप गरज असेल त्या ठिकाणी मी माझे 100% देईल. रियांश म्हणाला, गुड. हिमांशू, माझा मॅनेजर म्हणून तू कुठल्याच कामात कसूर सोडणार नाहीस, मला ह्याची काय गॅरंटी देतोस? हिमांशूनी रियांशला सांगितलं, सर, मी तुमचा मॅनेजर म्हणून, तुमची छबी म्हणून काम करेल, पण मी तुमचा एम्प्लॉई आहे ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. इतरांना मी माझ्याकडून चांगली ट्रीट देईल. रियांश म्हणाला, ओके. तू 5 मिनिटं बाहेर बस आणि मी तुला आत केबिनमध्ये बोलवेन माझा लास्ट डिसिजन तुला सांगण्यासाठी. हिमांशू म्हणाला, ओके सर. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला प्लीज सपोर्ट करा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, प्रेस बेल आयकॉन.